एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। सदर प्रसंगी कार्यक्रमाचे शुभारंभ महाराष्ट्र गुन्हे तपासचे दिवंगत संपादक संजय नरवडे यांच्या प्रतिमेला भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा तसेच मुंबई महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर श्री अनिल कौशिक यांनी पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मारुती खुटवड साहेब, नवी मुंबई डॉक्टर सेलचे अध्यक्ष शरद देशमुख यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात केली। अनिल कौशिक यांनी पत्रकारितेबद्दल उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज याच व्यासपीठावर विविध पक्षाचे राजकीय कार्यकर्ते येऊ शकतात, कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तेच सर्व राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची ताकद ठेवतात। याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे हेही उपस्थित होते। जनतेचा सावधान महाराष्ट्राचे मुख्य संपादक, हक्काचा आवाजचे संपादक पत्रकार अनिल शिरसाट, प्रमोद भोसले, रमेश शिंदे, बौद्धजन पंचायत समितीचे सचिव सिद्धार्थ जाधव, अशोक वैद्य, संपादक श्रेष्ठ भारत बाबा इनामदार, पत्रकार पुणे अनंत वावळे, परिवर्तनचे संपादक परिवर्तन टाइम्स दैनिक, अक्षरराजचे पत्रकार जे.के. पोळ, दैनिक सत्य वार्ताचे पत्रकार हरिश्चंद्र धुरी, मुंबई स्ट्रीटचे पत्रकार सुरेंद्र सरोज, लोकनीतीचे संपादक संतोष भावळ, माजी कृषी अधिकारी तथा उपसंपादक दत्तात्रय भोजने, निर्भीड आमदारचे संपादक मनोहर शिवपूजे, पत्रकार संदेश कर्डक, लोगो मेकर विजय येती, समाजसेविका लक्ष्मी सातपुते, रमाताई जोशी, गीता चापके, सुचित्रा कुचमवार, शबाना खान, माधवी सूर्यवंशी, शोभा पवार, क्रिशा लांबोळे, सुवर्णा खरात, योगिनी पगारे, सुनीता शेळगे, मीरा जाधव, दर्शना भोईर, सुनीता जाधव, दिवंगत संजय नरवडे यांची पत्नी रेखा नरवडे, मुलगा यश नरवडे, भाऊ अशोक नरवडे, शशिकांत धनवडे, अनंत वावळे आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता महाराष्ट्र गुन्हे तपासचे मुख्य संपादक सुभाष जाधव आणि मुख्य कार्यकारी संपादक दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता उपसंपादक असते आलम मीर, कार्यकारी संपादक ठाणे संजय वाघमारे, निवासी संपादक गौरव कोकाटे, उपसंपादक कैलास पाटील, उपसंपादक अरुण सोनवणे, उपसंपादक सुरेश पवार, पत्रकार विजय कुमार मुंबट वरपू, जकी सिद्दीकी, जोया शेख, विष्णू भुरे, दीपक सोनवणे, महेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र गुन्हे तपासचे पत्रकार परेश पाटील यांनी केले। परेश पाटील, महेश पाटील उपस्थित होते। ब्युरो चीफ दशरथ चव्हाणसह विष्णू भुरे, नवी मुंबई। सर, काय सांगाल, आज महाराष्ट्र गुन्हे तपासचा कितवा वर्धापन दिन होता आणि किती लोकांची उपस्थिती होती? आज या ठिकाणी महाराष्ट्र गुन्हे तपासचा 12वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरी करण्यात आला आणि साधारणपणे 300-350 लोकांची उपस्थिती या ठिकाणी। चलो बोलो, चलो महाराष्ट्र गुन्हे तपास गेल्या 12 वर्षापासून विविध बातम्या प्रसारित करीत आहे। महाराष्ट्र गुन्हे तपासची सुरुवात ही सन्माननीय नरवडे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनी आणि मी यांनी दोघांनी मिळून केली होती। आमच्या जोडीला आमचे मित्र अरुण सोनवणे, सुरेश पवार हे देखील होते। अगदी दुर्मिळ परिस्थितीमध्ये हा वृत्तपत्र आम्ही सुरू केलं होतं। त्याचा वटवृक्ष होऊन महाराष्ट्रभरामध्ये आमचे बरेचसे पत्रकार, बरेचसे शाखा ही स्थापन झालेले आहेत। महाराष्ट्र गुन्हे तपास हे अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी साप्ताहिक आहे आणि या वर्धापन दिनी आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। सर, काय सांगाल, महाराष्ट्र गुन्हे तपासचा आज वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज 12वा वर्धापन दिन साजरा होत आहे। या पेपरची सुरुवात संजय नरवडे यांच्यासोबत करण्यात आली। हे संजय नरवडे माझे 18 ते 20 वर्ष जुने मित्र आहेत म्हणण्यापेक्षा होते म्हणायला, कारण आता ते
त्यांनी जो काही सुरुवात हा पेपर केला त्या पेपरमुळे नंतर तो आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज महाराष्ट्रभर त्यांचे सर्व पत्रकार आणि पेपर सगळीकडे जात आहेत. तर मला खूप आनंद होतो आहे की आज 12व्या वर्धापन दिनानिमित्त आपण मला बोलवलेलं आहे, इकडे माझा सन्मान केलेला आहे आणि या पेपरला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी दैनिक अक्षराजतर्फेही या पेपरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर, काय सांगाल आजच्या या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही या पेपरमध्ये कार्यरत आहात, काय सांगाल? महाराष्ट्र गुन्हे तपास हा पेपर जवळजवळ 10 वर्ष काम करतोय. आपले सुभाष जाधव आहेत, नरवडे साहेब होते. नरवडे साहेब हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. तसंच आता जाधव साहेबांनी ही जबाबदारी ही नवी मुंबई टीमकडे दिली. ही नवी मुंबई टीम ही आपली पूर्ण महाराष्ट्रात नवी मुंबई ताकदीनुसार काम करत आहे. आपले पेपर सगळ्यात जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत महानगरपालिका आहे, शासकीय विश्रामगृह असे कुठं शासनाच्या दरबारात पोहोचलाच पाहिजे. हे आमचे राजूभाई असतील किंवा वाघमारे साहेब असतील, नवी मुंबईमध्ये अनेक आपले पत्रकार मित्र आहेत, त्यांच्यासोबत काम करून ही आपली टीम भरघोस प्रयत्न करत आहे. या वर्धापन दिनाच्या आता पुढचा वर्धापन दिन असा साजरा